नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की मी मिरची सुकत घातलेली आहे बाहेर, सोबत गरम मसाला पण आहे, धने पण सुकत घातलेले आहे. आणि आता ऊन थोडंसं कमी झालं आहे तर मिरचीचे देठ जे आहेत ना ती आपल्याला खुडायचे आहेत. तर मग जास्त पण नाही, फक्त थोडे थोडे तोडायचे असतात असं मला मावशीने सांगितलं आहे. आणि सोबत हळकुंड, हिंग आणि ते चक्री फूल असतं ना ते खलबत्त्यामध्ये ठेसून घ्यायचे आहेत आणि मिरचीचे देठ काढायचे आणि लगेच दळायला द्यायची आहे. संध्याकाळी 4-5 वाजता दळून मिळते. तर आता 4:30चा टायमिंग झाला. व्हिडिओ तुम्हाला आत्ताच पोस्ट केला आणि खूप छान प्रतिसाद आहे या व्हिडिओला. त्याच्यातली एक कमेंट्स होती की मसालाची रेसिपी कुठे आहे म्हणून दाखवायचं, म्हणून काय पण दाखवतात का. तर तुम्ही मिरची बघितली, मिरची विकत घेताना दाखवली, त्याच्यानंतर तुम्हाला सुकवताना दाखवली, गरम मसाला दाखवला, धने सुकवत घातले ते दाखवलेलं आहे, रेसिपी दाखवली नाही. रेसिपी म्हणजे काय, तुम्हाला ओला मसाला वाटला का, तर तुमच्याकडे ना मसाल्याला मिरची पावडरला मसाला बोलत असेल, पण आमच्याकडे जो आपलं लाल तिखट असतं त्याला मसालाच बोलतात. तर ते तुम्हाला बघितलं, मी लवंगी मिरची घेतली आहे, त्याच्यानंतर बेडगी मिरची, धने, गरम मसाला हे सुकत घातलेला आहे. तर ही रेसिपी थोडी वर्षभरासाठी टिकणारा आपला सुक्का जो मसाला असतो लाल पावडर, ती बनवते मी. लाल तिखट असं मला सांगायचं आहे. आय डोंट नो तुम्ही कोणत्या व्ह्यूनी बघता ते मला नाही माहिती, पण आमच्या साईडला मसाला बोलतात, तर आम्ही आमच्या साईडनी बरोबरच करतो आहे. ठीक आहे. आणि व्ह्यूजसाठी असं काही पण करणार नाही, जे आहे तेच दाखवतो आहे. ठीक आहे. एनिवे, काही म्हणजे काही बोलणारे बोलतात, सोडून द्यायचा विषय. एका कानाने एका कानाने सोडून द्यायचं. पण हो, आता म्हणाल तर मी आता ते काम सुरू करते करायला आणि तुमच्यासोबत पण दाखवते. आरविश तर थोडं रडरड चालू. काय रे, झोपायचं आहे, जायची आहे. तर ठसका खूप जास्त होईल म्हणून मी स्कार्फ बांधून घेते. आणि ऊन पण आहे तसं बाहेर, पण मला असं वाटतं स्कार्फ बांधलेलं कधीही चांगलं. तर मग आणि हातात हँड ग्लोव्ज पण घातले असते, पण आता नाही आपल्याकडे, कारण लवंगी मिरची खूप तिखट असते, ती तोडायची मला. आणि आरविशला सांभाळतील आणि मी माझं काम करेन. तर मग चला, पहिले स्कार्फ बांधून घेते. आणि खूप शोधून शोधून काढलं मी याला. इकडे तुम्ही बघू शकता मिरची छान सुकलेली आहे आता. आणि इकडे सावलीमध्ये घेणार आहे मी तिला तोडण्यासाठी, कारण ऊन अजून पण खूप जास्त आहे. हे बघा, अक्षरशः डोळे दिपत आहेत उन्हामध्ये, एवढं ऊन आहे. सावलीमध्ये घेतली आहे आणि पटापट पटापट तोडून घेते. जास्त नाही, 1 किलो आहे, होईल पटकन तोडून. आणि एकदा याच्यात हात घातल्यावरती ना मोबाईलला हात लावता येणार आहे ना, काहीच नाही. तर विशालकडे आता देऊन टाकते मोबाईलचं कॉन्ट्रॅक्ट आणि मी माझं काम करायला घेते. हा बघा, गरम मसाला छान एकदम भारी उन्हात सुकला आहे. हे बघा, दालचिनी, तेजपत्ता, हे जायफळ, हे ना आपल्याला बारीक करायचं आहे. हळकुंड पण आहेत बघा तिकडे. आणि आता पटापट पटापट करून घेईल मी. हे साईडला ठेवते, मसाला उचलून साईडला ठेवते. तू हात नाही लावायचा आहे. कसं आरू चाय ठेवतोय, साईडला ठेवताय. इथे माझी दाखतो. सुकली, छान सुकली आता. छान सुकली झाली. तर आता तोडायला घेते मी. हे बघा, हे बघा, हो, एक कमेंट आली होती मला की प्रमाण कसं घेतलेलं आहे. तर ही जी तरीची मिरची आहे किंवा बेडगी मिरची बोलतो आपण हिला, तर ही 1/2 किलो घेतली आहे. लवंगी 1 किलो घेतली आहे. तुम्ही सगळ्या मिक्स पण घेऊ शकता. आणि गरम मसाला किती घेतलाय, तर 1/2 किलो गरम मसाला घेतलेला आहे सगळा मिळून असं. आणि धने आहेत अर्धा पाव आहे धने, म्हणजे अर्धा घेतलेले, अर्धा पाव म्हणजे 125 ग्राम असं. आणि अजून बस एवढंच वापरलेलं आहे, जास्त काय नाही. मसाला ते लोक म्हणजे आपण बोलायचं नाही, फक्त आपण सांगितलं ना 1 किलो मिरची हवी आहे, तर ते फक्त बोलतात की तुम्हाला मिरचीचं प्रमाण कसं पाहिजे. आता आम्हाला जास्त तिखट लागते म्हणून आम्ही 1 किलोची लवंगी घेतली आहे, तर मग 1/2 किलो बेडगी घेतली आहे. ठीक आहे. पहिल्या मी काय करत होती, मला मावशी भेटली त्यानंतर मी हा प्लॅन चेंज केला, प्रमाण चेंज केलं. नाहीतर मी अर्धा किलो लवंगी मिरची घेणार होते, 1/2 किलो बेडगी घेणार होते आणि 1/2 किलो ती पांडी
एक पांडी मिरची असते, संकेश्वरी असते, तर मग या सगळं मिक्स घ्यायचा विचार केला होता मी, असं ठरवलेलं होतं. पण मग मावशी बोलली नको असं नको करू, आपण तसा मसाला खात नाही सगळा मिक्सवाला, आपल्याला असा मसाला लागतो. म्हटलं ठीक आहे चालेल, मग तू जसं सांगितलं तसं मी करते. मग आता ही लवंगी 1 किलो, ही बेडगी 1/2 किलो आणि मसाला जसं सांगितलं 1/2. इकडे आहेत विशाल आणि ते बघा पाठ घेऊन बसलेत आणि मला तोडू लागतायत मिरची. बाई आजी पण आलेल्या आहेत, आरविशला खिचडी भरवत आहेत त्यांनी त्याला घरून खिचडी घेऊन आलेल्या आहेत. तुम्हाला कोणी सांगितलं करायला? एवढी मिरची काय एकटीच करेल का? काही नाही ना, पण आग होईल, अंगाची आंघोळ करावी लागल. तुम्हाला कोणी बसायला सांगितलं तोडायला? हात अंगाला थोडी लागणार आहे, ते लावल्यावरच उडते त्या अंगावरती तिचं, काहीच गरज नव्हती तुम्हाला हात खराब करायची. हे बघा एवढी तोडून झाली आहे, बाकीची विशालने तिकडे तोडली आहे. हे बघा त्यांना मज्जा येते करायला. मज्जा येते का तुम्हाला इकडे बघा? हा मजा येते. लवकर होईल ना, मदत केली तर लवकर होईल ना. अच्छा करा करा करा, अजून मदत करा. विशाल विशाल साईडला या, हा मार्क आहे. आरविशला घ्या बाय आतमध्ये. हा ना मारतोय ते, तिघ पण आहेत. सरळ जाईल, काहीच नका करू, अंगावर यायचा नाही तर. बापरे 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 बापरे, लय खत्री. अरे बापरे, पण हे इकडे कसे काय आलेत आज? पण माझ्या मिरचीचे हात होते, मला आरविशला घेता नाही आज मस्त आलं. त्या अंगावर धावतात ना, बैल मारायला आला होता, बैल नाही वासरू होतं पण डायरेक्ट अंगावरतीच आलं ते. खूप घाबरली मी, पळूनच गेली आतमध्ये आरविशला घेऊन. चला आपल्या या मावशी आल्यात. एवढी केली आता, एवढी बाकी आहे आता करायची. लवकर सांगायचं ना, का त्याचे डेट काढायचे नाही का? लवकर हे सामान आहे ना, एवढं हे टाक, एवढं त्याच्यातून थोडं जिराने हे घ्यायला लागेल ना. जिरे आणि हिंग आहे ना घरात ते? मोरी आणू का जिरे आणि हिंग? थांबा घेऊन येते घरातून. मग काढून देते मी तुम्हाला, तुम्ही तुमच्या हाताने टाका. मोरी आहे घरामध्ये आणि हिंग आहे, आणि ते जिरे आणलेत मी काल, आणते थांबा. सगळे मसाला बनवतायत. सुंदर मावशी पण आली होती, आत्ताच गेली ती. विशाल काय करतं? कुठला ते मग गरम मसाल्यामध्ये ना, त्याच्यामध्ये मोरी काय काय ऍड केलं बाई? मोरी, धने, मोरी, धने ते तर होतं पहिले, पण आता काय ऍड केलंय? हिंग आणि हळकुंड. अच्छा, ते हळकुंड होते ते पूर्ण बारीक करून घेतले खलबत्त्यामध्ये. बघू खलबत्ता, हे बघा याच्यामध्ये पूर्ण हळकुंड बारीक करून घेतले आणि हिंग पण बारीक करून घेतला. मोरी टाकलेली आहे आणि बाईंनी थोडा गरम मसाला कमी केला, कारण मग जेवढा जास्त तिखट होईल, चरका मारेल मसाला, म्हणून मग थोडंसं कमी केलं. पाणी आलंय आणि मी पाणी भरून येते आता. हात धुते पहिले, मिरचीचे आहेत. एवढं काय नाही वाटलं मला, तिघांनी मिळून केलं म्हणून पटकन झाली आहे. आणि ते करतायत तोपर्यंत पाणी भरून घेते मी आता. चला दाखवते तुम्हाला पण. चहा बनवलाय, चहा घेतोय आम्ही. तिकडे बघा मिरची आगत होती, नाही ना काहीच नाही वाटलं ना, ना बाई काहीच नाही वाटलं ना. डेटॉलने हात धुतले? मी डेटॉलने धुतले, साधे धुतले ना. मला पण काहीच नाही वाटत, एकदम नॉर्मल आहे. आग नाही, काहीच नाही वाटत आहे. खूप भीती वाटत होती लवंगी मिरचीची, पण तसं काहीच नाही वाटलं. पाणी भरून आली आहे आणि चहा घेते आता. लगेच मी मिरची ना दळून आणायला जाईल, कारण ती जी मिरची दळायची जी गिरणी आहे ना, ती संध्याकाळीच चालू असते. तर आता 6 वाजलेत, एक 7, 7:15 पर्यंत मी रिटर्न येऊन जाईल. आणि आरविश असेल विशालसोबत, नाही तर बघू तिकडे गेला तर मग पप्पांकडे पाठवून देईल त्याला बाईंसोबत. त्याचा चहा वगैरे घेते आणि निघते. आणि हो, पाणी भरताना एक रील शूट केली आहे. मला खूप म्हणजे भारी वाटलं, मी दूध घेतली होती म्हणून. मग मी यांना बोलली की पाण्याची म्हणजे हंड्याची दूध घेतली आहे, तर तुम्ही माझी रील घ्या. मग लगेच ती रील घेतली आणि तुम्हाला शेअर करेल, लगेचच शेअर करेल एक 5 मिनिटातच. आणि खूप छान छान कमेंट्स करा त्या रीलसाठी. आता चला चहा वगैरे घेते आणि पुढे गिरणीमध्ये जाईल, तिथे तुम्हाला दाखवते. इकडे तुम्ही बघू शकता, हा गरम मसाला सगळा पॅक केलेला आहे आणि मिरच्यांचे देठ काढून घेतलेत
आता हे मी घेऊन जाईल दळण्यासाठी म्हणजे गिरणीमध्ये घेऊन जाईल मिरची दळण्यासाठी. आणि इकडे बघा सूर्यास्त होत आहे, 6 वाजलेत संध्याकाळचे. खूप छान. कपडे पण आज तसेच आहेत कारण मी कामातच आहे मिरचीच्या. सकाळपासून माझं काय ना काय चालूच आहे घरामध्ये. असं मस्त वातावरण झालं आहे. आणि इथे बघा ते सोपं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये सगळे जे मिरचीचे बिया आहेत ना त्या ठेवल्यात, जेणेकरून झाड लावताना कामी येईल त्यासाठी. हे बघा तुळशीला पण पाणी घालायचं आहे. अजूनही नाही, ही थोडी कोमजून गेली आहे पण 2-3 दिवसांनी फुलेल ती. बघूया. हे बघा चला आता घेऊन जाते दळण करा म्हणजे गिरणीमध्ये घेऊन जाते मिरची दळण्यासाठी. मी निघते 5 मिनिटातच. तुम्हाला जसं दाखवलं तर ही डब्यामध्ये घेऊन जाईल मी. जो दळण आणण्यासाठी डबा घेतला त्याच्यामध्ये घेऊन जाईल. तिकडनं आल्यानंतर बघू, मिरचीसाठी स्पेशल डबा करावा लागेल कारण ती टिकली पाहिजे व्यवस्थित. तिला म्हणजे आमच्याकडे बोलतात हात वगैरे नाही लागला पाहिजे, असं भरपूर काही गोष्टींनी ते मिरची खराब पण होते, जाळं लागतं तिला, त्यासाठी तिला जपावी लागते थोडंसं. तर आता करून आणते. चला जाते आणि दाखवते तुम्हाला पण. आता गिरणीमध्ये जाऊ आपण. इकडे डब्यामध्ये मिरची घेतली भरून. हे बघा आणि चला आता जाऊया आपण. पर्स त्याचं टाकू का डब्यामध्ये? टाका म्हणजे मला घेऊन जायला. हे बघा रिक्षाने जायचं आहे आपल्याला. आणि मी इकडे थांबलेली रस्त्यावरती रिक्षाची वाट पाहत. रिक्षा आली की ताबडतोब इथे 10 रुपये घेतील आणि लगेच तिथे सोडतील. तर बघू आता रिक्षा कधी येते. आणि सूर्य एवढा छान मावळतोय ना, सुंदर, खूप भारी असं वातावरण. त्याच्यानंतर सूर्य छान मावळतोय. दाखवते तुम्हाला. आपल्या घरातून वेगळं दिसतं आणि इकडनं वेगळं दिसतंय. दाखवते तुम्हाला. इकडे तुम्ही बघू शकता किती छान मस्त सूर्यास्त होतो आहे. आणि सोबत रिक्षा पण आलेली आहे समोरून. बघूया आता तिच्यामध्ये जागा मिळते का आपल्याला. फायनली मला रिक्षा मिळालेली आहे आणि आता मी निघाली आहे. आणि असं मला खूप भारी वाटतंय कारण मी असं कधीच केलेलं नाही आहे. मिरची दळायला घेऊन जाणं किंवा गहू दळण करून आणणं. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या मुंबईमध्ये घरी आणून देतात डायरेक्ट. आणि इकडे हे मी सगळं फर्स्ट टाईम करते आहे. तर मला खूप आनंद होतो आहे. आणि असं वाटतं अरे काहीतरी नवीन. ठीक आहे चला आता जाऊया आपण. तर इकडे उतरली आहे मी. हे बघा लहान मुलं क्रिकेट खेळतात. आणि अगदी डोंगराच्या पायथ्याशी आहे ती गिरणी. हे बघा इकडे सगळे गावं आहेत, घरं आहे. पूर्ण मातीची पाऊल वाट आहे. इथे बघू कुठे आहे, मला आठवत नाही. कुठे आहे रे मिरची दळायचं? लांब आहे का? मंडळी मी आलेली आहे इथे. आणि इकडे बघा त्यांचा नंबर दिलेला आहे. मिरची 30 रुपये किलो, हळद 30 रुपये. दुपारी 12 ते 3 पर्यंत बंद राहील. आणि ही गिरणी आहे मिरचीची. हे बघा पूर्ण मिरचीचा सुगंध येतोय. हे बघा ह्याच्यात टाकायची मिरची. हे बघा अशी आहे. आणि एवढा आय थिंक ही हळद आहे. ही हळद दळायची, याच्यामध्ये हळद टाकायची. इकडे दळून मिळेल हे बघा खाली. आय डोंट नो कसं आहे. ही हळद आहे का? हळद दळायचं आहे. आणि हे दादा करतात. चला आता आपण आपली मिरची दळण्यासाठी देऊ. आलो आहोत गिरणीमध्ये. आणि तुम्हाला पण पाहायला खूप छान वाटलं असेल नवीन काहीतरी. तर चला आता देते मी त्या दादांना, सांगते आणि बघू काय बोलतात ते. तर इकडे बघा सुरुवात केली आहे दादांनी. ही हळद दळायची आहे का? अच्छा ही हळद दळायची मशीन आहे. टाकली हे बघा याच्यामध्ये टाकली आहे मिरची, गरम मसाला,
टाकतोय मंडळी, थोडासा जास्त नाही, पण कळतंय की मिरची दळली जाते म्हणून असं. इकडे ना कुरडया पण, कुरडया, पापड, शेवया सगळं विकता ना तुम्ही? हां, हे बघा. आणि कशा दिल्या तुम्ही त्या? 250 रुपयाच्या 50 हां, आणि 100 कुरडई 500 रुपये. गिरणीच्या बाजूलाच आहे ना मंडळी, ताई आहेत. ताई तुमचं नाव? अनिता आडोळे. अनिता आडोळे म्हणून ताई आहेत. त्या पापड, कुरडया, शेवया, त्याच्यानंतर वेफर्स वगैरे जेही आपले उन्हाळी पदार्थ आहेत ना त्या ताई बनवतात. त्यांनी सांगितलं 50 रुपयाच्या 500 रुपयाच्या 100 कुरडया आहेत आणि 50 कुरडया 250 रुपयाच्या असं सांगितलं आहे ताईंनी ना. ताई, जर तुम्ही इगतपुरीमध्ये किंवा घोटीमध्ये जवळपास असाल तर तुम्ही इथे घ्यायला येऊ शकतात. ॲड्रेस बोरठंबा ना, बोरठंब्यामध्ये आहे ताई. आणि मिरची वाटप करतात त्याच्या अगदी बाजूलाच आहे त्यांचं. आणि हो, अजून एक ताई आहेत, त्या नऊवारी शिवतात, पण त्या खूप लाजत आहेत. त्यांनी मला सांगितलं ताई मी नऊवारी शिवून देते. म्हटलं ठीक आहे चालेल. त्या खूप लाजत आहेत, त्या नाही आल्या व्हिडिओमध्ये. बोलतात ताई मला नाही बोलता येणार. म्हटलं ठीक आहे चालेल, काही हरकत नाही, मी बोलते तुमच्या वतीने. तर त्या नऊवारी शिवतात, खूप छान नऊवारी शिवून देतात. त्यांनी मला सांगितलंय. बघू, जर आपल्याला कधी शिवायचं असेल तर आपण नक्की त्यांच्याकडनं शिवून घेऊ. आणि जर पापड, कुरडई, उन्हाळी पदार्थ जेही तुम्हाला हवे असतील, तुम्ही इगतपुरीमध्ये असाल किंवा मग घोटी आपल्या या परिसरात कुठेही असाल तर तुम्ही ताईंकडे येऊ शकतात ना ताई. ओके ठीक आहे, चला मग मिरची दळून झाली, आपण तिकडे जाऊ. हे तुळशीचं वृंदावन बघा किती छान आहे. जिथे मी आलेली आहे ना तिथे बाहेरच आहे हे, खूप सुंदर आहे. आणि मग बाकीचे इकडे सगळे झाडं लावलेले आहेत. आणि हे आहे त्यांचं घर, हे बघा. आणि इकडे आहे ती गिरणी. आणि हे असं जाम भारी वाटतंय मला. हे तुळशीचं वृंदावनच खूप आवडलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. हे बघा, फुलं आलेली झाडाला. मिरची दळून होते पण मला शिंका खूप येत आहेत, खूप जास्त तिखट येते आणि ती पूर्ण जाते नाका तोंडात, त्यामुळे शिंका येतात मला. मिरची दळून झालेली आहे, हे बघा. टाका त्यांना, त्याने बोललं पिशवीमध्ये टाकून देतो. म्हटलं ठीक आहे. मिरची जळणार नाही ना दादा? का ओपन करून ठेवायची जरा वेळ घरी जाऊन? हा आहे 1 किलोचा मसाला आपला. प्रमाण बरोबर होतं. हे बघा झालेली आहे आणि खूप छान मस्त तिचा सुगंध येतोय. ट्रे आहे ना, याच्यामध्ये मिरची टाकायची आणि गार करायची. जास्त मिरची असते म्हणजे लोकांच्या 5-5, 10-10 किलोच्या मिरची असते, तर मग याच्यामध्ये गार करायची. कारण जास्त मिरची असली ना आणि ती गरम गरम भरली तर ती जळते, त्यासाठी म्हणून मग गार करून मग बायका भरतात. हे बघा किती, 1, 2, 3 ट्रे आहे. आणि ही आहे गिरणी. भाऊ पहिलेच लाईट लावायची होती. हे बघा या बकेटमध्ये मिरची काढली जाते. आणि आपली मिरची इकडे, तिला पण थोडं उघडंच ठेवलं गार होण्यासाठी. दादा 30 रुपयाच्या बाहेर लिहिलं तेच ना? हो, हळद पण 30 रुपयाच आहे ना? बरं, 1 किलोचे 30 रुपये आणि हळदीचे पण 1 किलोचे 30 रुपये. माझा दुसरी टाईम इथे येण्याचा. मी एकदा 3 का 4 वर्ष आधी पण आले होते इथे मिरची दळून घेण्यासाठी. हां 20 रुपये होती बरोबर. पण आता आले तर 30 रुपये ठीक आहे, त्याचं काही हरकत नाही, कारण हे कठीण काम आहे मिरचीचं वगैरे. आणि झाली आता दळून. आता मी घरी जाईल. आज माझं मिरचीचं काम फायनल झालं ते. तर चला घरी जाऊन बाकीचे कामं करायचेत. बघू आता विशाल काय काय करून ठेवता, काय काय आवरून ठेवता. ठीक आहे, तर मी निघाले आता इकडनं. पैसे देऊन झाले माझे आणि माझ्या मोबाईलची बॅटरी लो झालेली आहे खरं तर. आणि अजून अंधार नाही झालं, होईल आता, दिवस मावळला आहे. पण चला घरी जाऊया आता आपण. आणि मला इकडे भारी वाटते, खूप मोकळं वातावरण आहे, खूप छान वाटते, खूप ॲक्टिव्ह आहे मी एवढी मुंबईला कधीच ॲक्टिव्ह नव्हते, पण इकडे आल्यापासून मी खूप ॲक्टिव्ह आहे. नुसतं मी कामच करते पण मला असं थकवा नाही येते, आळस नाही येते, थकल्यासारखं नाही होत, काहीच नाही, एकदम फ्रेश वाटते मला. तर चला जाऊ घरी आता. घरी आले आणि मला यायला खूप उशीर झाला. ॲक्च्युली मी 6 वाजता गेले होते, 6, सव्वा 6ला, आणि आली डायरेक्ट 8 वाजता घरी. कारण आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले होते मला.
आणि मग ते मला घरी घेऊन गेले खरं तर, आणि बोलले आरती ताई चल घरी, म्हणून मग मी गेले घरी, थोडा वेळ बसले, गप्पा मारल्या त्यांच्यासोबत आणि मग घरी आले. घरी माझं खूप काम होतं, मला भांडी घासायची, पण विशालने सगळं करून ठेवलं होतं. तर ठीक आहे. आणि मसाला दळून आणला ते तुम्हाला दाखवते. आणि एवढा छान सुगंध येतो ना मसाल्याचा, एक नंबरच. हे बघा, हा मसाला दळून आणलाय इकडे बघा, आणि खूप छान सुगंध येतो. आता मी असंच हा पॅक करून ठेवून देईल. खलबत्ता तुम्ही बघू शकता किती छान आहे ते, आणि किती मोठा आहे तो. एवढा मोठा खलबत्ता मी पहिल्यांदा पाहिला. मावशींचा आहे, समोर मावशी राहतात त्यांचा आहे. ॲक्च्युली आपण हळद कुटण्यासाठी मागवला होता हा. आणि बघा किती मोठा आहे तो. हे बघा